नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हनिंग टू ऑल. सर्वांना शुभ संध्याकाळ. MBA कोचिंग इन्स्टिट्यूट अमरावती या युट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मदन उद्धवराव जाधव, डायरेक्टर अँड चीफ एडिटर ऑफ MBA कोचिंग इन्स्टिट्यूट अमरावती मध्ये सर्वांचे हार्दिक 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 स्वागत करत आहे. तर चला बघूया, MBA कोचिंग इन्स्टिट्यूट अमरावती द्वारे MCAER आणि IBPS AFO 2026 ही बॅच काय केला जात आहे, लॉन्च करत आहोत आपण. कधीपासून? तर 22 डिसेंबर 2025. पुढे येणारी जी काही एक्झाम आहे, म्हणजे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स जे आहेत, त्या ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी दोन एक्झाम महत्वाच्या आहेत. ती म्हणजे एक PGCET एक्झाम, जी की MCR महाराष्ट्र ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज एक्झामिनेशन बोर्ड द्वारे घेतल्या जाणारी, आणि सेकंड जे PG साठी ट्राय करत आहेत असे विद्यार्थी जे की IBPS AFO साठी ट्राय करतात, अशा विद्यार्थ्यांसाठी IBPS AFO ही एक्झाम. तर IBPS मार्फत घेतल्या जाणारी IBPS AFO एक्झाम 2026 साठी आपण काय करत आहोत, बॅच लॉन्च करत आहोत. तर ही जी काही बॅच राहणार आहे, ही बॅच कशा प्रकारची राहणार आहे, कशा प्रकारचे मीन्स बॅच कोणत्या फॉर्म मध्ये रन केला जाणार आहे. त्यानंतर सेकंड काय, तर बॅच मध्ये कोणकोणता सिलेबस कव्हर केला जाणार आहे, सिलेबसच नुसता कव्हर केला जाणार आहे का क्वालिटी सिलेबस कव्हर केला जाणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे, नोट्स अवेलेबल होणार आहेत का, सोबत सोबत बॅच मध्ये फॅकल्टीज कशा प्रकारच्या राहणार आहेत, तुम्हाला जे काही फॅकल्टीज टीचिंग करण्यासाठी राहणार आहेत, हे फॅकल्टीज टीचिंग करण्यासाठी कोणत्या टाईपच्या राहणार आहेत, वेल क्वालिफाईड आहेत किंवा नाही आहेत. सोबत सोबत बॅचचा शेड्यूल कशा प्रकारचा राहणार आहे, बॅचच्या शेड्यूलच्या नंतर टेस्ट सिरीज अरेंज केल्या जाणार आहेत किंवा नाही येतात, केल्या जाणार आहेत तर फुल लेंथ आहेत किंवा सब्जेक्ट वाईज आहेत किंवा नाही येतात. तर हे आपल्याला या बॅच मध्ये पाहायचंय. सोबतच बॅच कशा प्रकारची रन केला जाणार आहे, मीन्स ऑफलाईन राहणार आहे, ऑनलाईन राहणार आहे, रेकॉर्डेड क्लास मिळणार आहेत मिळणार नाही आहेत, तर हे आपल्याला या ठिकाणी बघायचंय. सोबत बॅचची फीज कशा प्रकारची राहणार आहे, बॅचची फीज जी आहे, या बॅचच्या फीज मध्ये फक्त बॅचचा जो काही टीचिंगचा पोर्शन आहे तेवढाच कम्प्लीट होणार आहे, टेस्ट सिरीज मिळणार आहे का सोबत, किंवा त्या बॅचच्या व्यतिरिक्त अदर काही तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे का, तर हे आपण काय करणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला बघूया, MBA कोचिंग इन्स्टिट्यूट अमरावती हे जे काही इन्स्टिट्यूट आहे, या इन्स्टिट्यूटच्या मार्फत समोर येणारी जी काही एक्झाम आहे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट साठी जी इम्पॉर्टंट एक्झाम आहे ती म्हणजे MCAR PGCET ती, आणि सेकंड कोणती आहे तर IBPS AFO एक्झाम 2026 ची आपण काय करत आहोत, खास विद्यार्थ्यांच्या आग्रह असतो ही बॅच लॉन्च करत आहोत. देन या बॅचचं स्वरूप कशा प्रकारचं राहणार आहे, बॅच कशा प्रकारची राहणार आहे, तर या बॅच मध्ये, या बॅचला म्हटलेलं आहे आपण टोटल सिलेबस कव्हरेज बॅच म्हटलेलं. टोटल सिलेबस कव्हरेज बॅच मीन्स काय, तर फक्त IBPS AFO आणि नेक्स्ट कोणतं दिलेलं आहे तर MCR यांचा सिलेबस या बॅच मध्ये होणार नाहीये. तर तुम्हाला विद्यापीठाची जी काही भरती होते, या विद्यापीठाच्या ऍग्री असिस्टंटची जी काही भरती होणार आहे, तर या भरतीमध्ये पण जो काही ऍग्रिकल्चरचा सिलेबस आहे तो बऱ्यापैकी या बॅच मध्ये, MCR जी काही बॅच आहे MCRच्या आणि IBPS AFO मेन्सच्या बॅच मध्ये काय होणार आहे, तो पूर्ण बऱ्यापैकी मीन्स 75% तो कव्हरेज होणार आहे. सोबतच कृषी सेवकसाठी जो काही आपली ऍग्रिकल्चरचा जो काही पोर्शन राहतो, तो पोर्शन या ठिकाणी तुमच्या बऱ्यापैकी 75% या ठिकाणी कव्हर होणार आहे. म्हणून या बॅचला आपण काय म्हटलेलं आहे तर टोटल सिलेबस बॅच म्हटलेलं आहे, किंवा टोटल सिलेबस कव्हरेज बॅच म्हटलेलं आहे. सोबत या बॅच मध्ये आणखी काय वैशिष्ट्य आहेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत विथ एक्सपर्ट फॅकल्टीज मिळणार आहेत. एक्सपर्ट फॅकल्टीज मीन्स कशा प्रकारच्या राहणार आहेत, तर वेल क्वालिफाईड राहणार आहेत. वेल क्वालिफाईड मीन्स काय, ज्या फॅकल्टीची ASRB नेट क्लिअर असेल, ज्यांना JRF क्वालिफाय असेल, ज्या फॅकल्टीजची PhD झालेली असेल, अशा टाईपच्या फॅकल्टीज आपल्याला या ठिकाणी काय आहेत, वेल क्वालिफाईड फॅकल्टीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणखी या बॅच मध्ये, आणखी या बॅचचं वैशिष्ट्य मीन्स काय, तर या बॅच मध्ये तुम्हाला वन क्वालिटी कंटेंट अवेलेबल असणार ऑन द बेसिस ऑफ MCAR आणि IBPS AFO मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टिकोनातून वन बुक काय मिळणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. कोणतं? फ्री मिळणार आहे. तर हे झालं आपल्या बॅचच्या संदर्भातली, आपली बॅच कशा प्रकारची राहील. आणखी डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण समोर बघूच. तर मी माझ्या संदर्भात थोडंसं काही सांगतो. मी सहाय्यक प्राध्यापक मदन उद्धवराव जाधव,
ॲज अ फॅकल्टी म्हणून आपल्या बॅचमध्ये काय करणार आहोत, वर्क करणार आहोत. MSc ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स, डॉक्टर PDQ अकोला. देन नेक्स्ट दिलेलं आहे क्वालिफाईड IBPS AFO ॲग्री MPSC. IBPS AFOच्या तीन इंटरव्ह्यू दिलेले आहेत. देन ॲग्री MPSC जे आहे, ॲग्री MPSC जी मेन्स क्वालिफाय केलेली आहे. सोबत ॲज अ MBA कोचिंग इन्स्टिट्यूट अमरावती याच डायरेक्टर म्हणून काय करत आहोत, वर्क बघत आहोत. देन टीचिंग एक्सपिरियन्स जर पाहायचं झालं तर 7 ते 8 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. देन आणखी समोर इन्फॉर्मेशन जी आहे ते आपण समोर बघू. आता याच्या व्यतिरिक्त किंवा आपल्या व्यतिरिक्त आणखी आपल्याला अदर कोणकोणत्या मोस्ट इम्पॉर्टंट फॅकल्टीज कोणती आहे, तर ती सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट फॅकल्टी जी आहे असिस्टंट प्रोफेसर योगेश भोजने सर. सेकंड जी फॅकल्टी आहे आपल्याला असिस्टंट प्रोफेसर योगेश भोजने सर. हे आपलं जे काही बँकेच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर प्री एक्झामसाठी जो काही क्वालिटी कंटेंट लागते तर ते क्वालिटी कंटेंट आपल्याला प्रोव्हाइड करून देणे, सोबत त्यांची रिव्हिजन घेण्याचं काम कोण करत आहे, तर योगेश भोजने सर करणार आहेत. त्यांचं क्वालिफिकेशन जर पाहतो म्हटलं आपण, असिस्टंट प्रोफेसर अँड ट्रेनर ऍप्टिट्यूड आपल्याला बँकेमध्ये प्री एक्झामसाठी एक क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड नावाचा जो काही एक सब्जेक्ट राहते, तर तशा जे काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना ट्रेनिंग देण्याचं काम कोण करते, तर भोजने सर करते. तर त्यांचं क्वालिफिकेशन आपल्याला खाली दिलेलं आहे. BBA, LLB, MBA, MCOM, LLM, JDCA आणि CHM हे त्यांच्यावालं क्वालिफिकेशन आहे. अशा प्रकारचे मोस्ट इम्पॉर्टंट सेकंड फॅकल्टी जी आहे ती आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यांचा टीचिंग एक्सपिरियन्स 14 वर्षाचा आहे. तर हे झालं आपलं जनरल काही इन्फॉर्मेशन. अदर जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण समोर बघू. तर ही झाली आपल्याला जनरल इन्फॉर्मेशन. सेकंड इन्फॉर्मेशन बघू. आपली जी काही बॅच राहणार आहे या बॅचचे मेन वैशिष्ट्य किंवा मेन ऑब्जेक्टिव्ह काय काय राहणार आहे, तर मेन ऑब्जेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी बघायचे. आपली बॅच कशा प्रकारे रन होणार आहे. मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अवर बॅच, लेक्चर कंडक्टेड अकॉर्डिंग टू IBPS अँड TCS पॅटर्न. आता IBPS अँड TCS पॅटर्न मीन्स काय, तर आपल्या बॅचमध्ये नुसतं येऊन शिकवल्या जाणार नाही, म्हणजे यायचं आणि लेक्चर घ्यायचं आणि परत जायचंय अशा प्रकारचा विषय नाहीये. तर IBPS ज्या फॉर्म मध्ये आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारते त्या फॉर्म मध्ये आपण काय करणार आहोत, तर आपले लेक्चर कंडक्ट केल्या जातील. मीन्स एक्झाम्पलच्या बेसवरती सांगायचं झालं तर एरिया पोल्ट्री ब्रीड्स असेल तर पोल्ट्री बर्ड्सला एरिया किती एरिया लागतो. देन चिक्स असेल तर चिक्स साठी किती एरिया लागतो. बफेलो असेल बफेलोसाठी किती लागतो. गोटसाठी किती लागतो. तर किंवा पर्टिक्युलर बर्डसाठी असेल किंवा ऑल ओव्हर 10 ग्रुप जर असेल किंवा 10 नंबर ऑफ अॅनिमलचा ग्रुप्स असेल तर त्या ग्रुपसाठी किती एरिया लागतो. तर अशा टाईपचे जे काही येणारे क्वेश्चन्स असतील या क्वेश्चनच्या पॅटर्न मध्येच आपल्याला काय केलं जाणार आहे, टीचिंग केलं जाणार आहे. मीन्स त्या पॅटर्नला आपण काय म्हणतो, लेक्चर कंडक्टेड अकॉर्डिंग टू IBPS अँड TCS पॅटर्न. सेकंड काय इम्पॉर्टन्स आहे बॅचचं, तर बॅचचे जे काही लेक्चर्स आहेत किंवा बॅच जी आहे कोणत्या फॉर्म मध्ये रन होणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच प्लस ऑफलाईन. मीन्स काय, तर ज्या विद्यार्थ्यांनी जे लोकल विद्यार्थी आहेत स्टुडंट आहेत या लोकल स्टुडंटना जर असं वाटलं की नाही बाबा आपल्याला ऑफलाईन जाऊन बॅच जॉईन करायची तर ते ऑफलाईन जॉईन करू शकतात. सोबत लाईव्ह लेक्चर अवेलेबल आहेत. लाईव्ह मीन्स ज्यावेळेस आपण टीचिंग करतो त्यावेळेस एक लाईव्ह लेक्चर आणि तेच लेक्चर जे आहे ते आपल्याला काय मिळणार आहे, रेकॉर्डेड फॉर्म मध्ये मिळणार आहे. तर आपण एकच लेक्चर 3 ते 4 वेळेस काय करू शकतो, व्ह्यू करू शकतो, पाहू शकतो. सेकंड नेक्स्ट अदर ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर एक्सपर्ट फॅकल्टीज विथ ऑल सब्जेक्ट. नुसतं एक किंवा दोन फॅकल्टीज राहणार नाही आता किंवा एक फॅकल्टीज पूर्ण ऑल ऍग्रिकल्चर सब्जेक्ट कव्हर करत आहे अशा प्रकारचं होणार नाहीये. तर या ठिकाणी काय होणार आहे, या बॅच मध्ये आपल्याला सेपरेट फॅकल्टीज मिळणार आहे सेपरेट सब्जेक्टसाठी. आणि ती कशा प्रकारची, एक्सपर्ट फॅकल्टीज राहणार आहे. अवेलेबल नोट्स इन PDF अँड PPTच्या फॉर्म मध्ये. तुमच्या जे काही नोट्स राहतील कॉन्सन्ट्रेटेड नोट्स जे आहेत ऑन द बेसिस ऑफ एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. तर या फॉर्मॅटमध्ये जे काही नोट्स तयार केल्या जातील, जे काही PPTs तयार केल्या जातील ते PPTs तुम्हाला काय केल्या जातील, शेअर केल्या जातील. देन अरेंज वीकली प्रॅक्टिस टेस्ट. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट फंक्शन काय आहे किंवा नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे बॅचचा, तर अरेंज वीकली टेस्ट. आता अरेंज वीकली टेस्ट अरेंज करण्यामागचा मेन उद्देश काय आहे, तर सपोज तुम्ही आहात आठवडाभर लेक्चर केले मंडे टू सॅटर्डे पर्यंत कंटिन्यू, जे काही ॲग्रोनॉमीचे असतील, त्यानंतर रिझनिंगचे असतील, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे असतील, इंग्लिश असेल, ॲग्रोनॉमी,
सॉइल सायन्स, डेअरी सायन्स वगैरे जे काही XYZ सब्जेक्ट असेल तुमच्यावाला, तर या ऑल सब्जेक्टमध्ये जेवढे काही तुम्ही लेक्चर पर वीक मध्ये केलेले आहे, तर त्या लेक्चरच्या बेसवरती काय केल्या जाणार आहे, तर टेस्ट सिरीज अरेंज केल्या जाणार आहे संडेला. आता या टेस्ट सिरीजचा बेनिफिट काय होणार आहे, तर तुम्ही जे लेक्चर अरेंज करत आहात, अटेंड करत आहात, हे लेक्चर अटेंड केल्यानंतर तुमच्यापर्यंत किती प्रमाणात ते तुम्हाला समजत आहे, म्हणजे ते इफेक्टिव्हली तुमच्यापर्यंत तुम्ही ग्रास्प करत आहात, नाहीत करत नाही आहे, हे कशाच्या माध्यमातून आपल्याला आयडेंटिफाय होणार आहे किंवा अनालिसिस होणार आहे, तर ते होणार आहे विकली टेस्ट सिरीजच्या. हे आम्हाला तर माहिती पडणारच आहे, आम्ही टीचिंग ऍज अ टीचर या नात्याने, बट तुम्ही स्वतः किती प्रमाणात अभ्यास करत आहात, किती प्रमाणात लॉयल आहात, हे तुम्हाला सुद्धा काय पडेल, त्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून माहिती पडेल. याच्या व्यतिरिक्त आणखी काय बेनिफिट आहे, तर टेस्ट सिरीज कंडक्ट केल्यामुळे तुमचा एखादा सब्जेक्ट जर वीक असेल, म्हणजे सपोज तुम्ही ॲग्रोनॉमी मध्ये स्ट्रॉंग आहात, रिझनिंग मध्ये स्ट्रॉंग आहात, क्वांटिटी मध्ये स्ट्रॉंग आहात, आणि XYZ सपोज स्टुडंट असेल जो इंग्लिश मध्ये वीक आहे, तर त्या स्टुडंटला कोणत्या सब्जेक्ट वरती फोकस करायचा आहे, त्याचा स्टडीचा टाइम पिरियड त्या ठिकाणी किती इन्क्रीज करायचा आहे, हे त्या पर्टिक्युलर स्टुडंटला काय होईल, त्या ठिकाणी माहित पडेल. त्यासाठी काय आहे, तर त्याचा बेनिफिट अरेंज विकली टेस्ट सिरीजचा बेनिफिट काय होणार आहे, दोघांना पण होणार नाही. एक स्टाफ जो राहणार आहे, स्टाफला माहिती पडेल की त्यांना विद्यार्थ्यांना काय पाहिजे आणि कशा प्रकारे टीच करायचे, आणि सोबत सोबत विद्यार्थ्यांना पण काय माहिती होईल की आपला वीक सब्जेक्ट कोणता आहे, त्याच्यावरती फोकस करून. नेक्स्ट काय केलेलं आहे, कंडक्ट फुल लेंथ अँड सब्जेक्ट वाईज टेस्ट. अदर फंक्शन काय आहे किंवा अदर ऑब्जेक्टिव्ह काय आहे आपल्या बॅचचा, कंडक्ट फुल लेंथ अँड सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज. आता कंडक्ट फुल लेंथ मीन्स काय, तर एक्झाम्पलच्या बेसवरती जर पाहतो म्हटलं, तर आपण MCAER जी एक्झाम आहे, महाराष्ट्र ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज एक्झामिनेशन बोर्ड द्वारे कंडक्ट केल्या जाणारी, तर ही एक्झाम किती क्वेश्चन्सची राहते, या एक्झाम मध्ये किती क्वेश्चन्स राहतात, किती मार्क्स राहते, ड्युरेशन पिरियड कितीचा राहतो, तर त्या बेसवरती काय केलं जाणार आहे, तर आपल्या टेस्ट सिरीज कंडक्ट केल्या जाणार आहे. एक्झाम्पलच्या बेसवरती सांगायचं झालं, MCR ही जी राहते 200 क्वेश्चन्सची एक्झाम राहते. इच क्वेश्चन 1 मार्क, म्हणजे 200 क्वेश्चन 200 मार्क्सची ही एक्झाम राहते. ड्युरेशन पिरियड किती हवर्सचा राहतो, तर 2 हवर्सचा काय राहतो, ड्युरेशन पिरियड जो राहतो हा 2 तासाचा. तर या बेसवरती आपली जी काही टेस्ट सिरीज राहणार आहे, फुल लेंथ टेस्ट सिरीज जी राहणार आहे, ही टेस्ट सिरीज कशा प्रकारची राहणार आहे, तर 200 क्वेश्चनची राहणार. मीन्स MCRच्या बाबतीत जर पाहायचं झालं, ॲग्रोनॉमी असेल, सॉइल सायन्स असेल वगैरे XYZ जे काही सब्जेक्ट असतील, या सर्व सब्जेक्टचं मिळून काय केलं जाणार आहे, तर ती टेस्ट सिरीज त्या ठिकाणी काय केलं जाणार आहे, अरेंज केलं जाणार आहे. आता हे झालं MCR पॅटर्नच्या बेसवरती. आपण आधीच पाहिलं की IBPS आणि TCS, जर IBPSच्या बेसवरती जर आपल्याला क्वेश्चन्स अरेंज करायचे असेल, टेस्ट सिरीज अरेंज करायची असेल, तर ती किती क्वेश्चनची राहील, तर ते प्रोफेशनल नॉलेजच्या बेसवरती तो जो काही मेन्सचा क्वेश्चन पेपर राहतो, तो 60 क्वेश्चनचा राहतो. 60 क्वेश्चन 60 मार्क्स. ड्युरेशन पिरियड किती वेळ राहतो, 45 मिनिट्स. तर हा जो काही टाइम पिरियड आहे, या टाइम पिरियड मध्ये आपल्याला काय करायचंय, ऑन द बेसिस अकॉर्डिंग टू IBPS पॅटर्न, त्यानुसार त्यांची टेस्ट सिरीज कंडक्ट केला जाईल. अकॉर्डिंग टू MCR पॅटर्न नुसार MCR ची टेस्ट सिरीज कंडक्ट केला जाईल. फुल लेंथ टेस्ट सिरीज 200 क्वेश्चन 200 मार्क्स, 2 आवर्स ड्युरेशन पिरियड. देन IBPS मध्ये जर आलो, तर IBPS मध्ये काय केलं जाणार आहे, 60 क्वेश्चनची टेस्ट सिरीज अरेंज केला जाईल 60 मार्क्स साठी. ड्युरेशन पिरियड किती टाइमचा राहील, तर तो राहील आपल्याला 45 मिनिट्सचा. तर सांगायचं हेच की जे काही टेस्ट सिरीज अरेंज केल्या जाणार आहेत, हे ऑन द बेसिस ऑफ पर्टिक्युलर एक्झाम पॅटर्नच्या बेसवरती केल्या जाणार आहेत. ठीक आहे. तर नेक्स्ट याच्या व्यतिरिक्त अदर काय राहणार आहे, अदर मेन ऑब्जेक्टिव्ह काय राहणार आहे आपल्याला, लेक्चर कंडक्टेड इन इझी लँग्वेज. कोणत्या लँग्वेज मध्ये, इझी लँग्वेज मध्ये. आपली जी काही बॅच राहणार आहे ही बायलिंग्वल बॅच राहणार आहे, दोन्ही लँग्वेज मध्ये, मराठी इंग्लिश दोन्ही अशा लँग्वेज मध्ये. जे काही इंग्लिशमध्ये जे काही कन्सेप्ट राहणार आहेत तुमच्यावाले, ते मराठीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे व्यवस्थित समजेल अशा भाषेतनी काय केलं जातील, समजावून सांगितलं जातील. देन नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला अदर मेन ऑब्जेक्टिव्ह, 1 इयर कोर्स व्हॅलिडिटी, 5 टाइम व्यू ड्युरेशन. आता 1 इयर कोर्स व्हॅलिडिटी हा जो पॉईंट आहे, हा खूप महत्वाचा आहे. जे स्टुडंट ऑफलाईन बॅच करत आहेत त्यांच्यासाठी तर ऑफलाईन पण मिळत आहे आणि लाईव्ह पण होत आहे, आणि जे स्टुडंट ऑनलाईन बॅच जॉईन करत आहेत त्या स्टुडंटसाठी 1 इयर कोर्स व्हॅलिडिटी प्लस 5 टाइम व्ह्यू ड्युरेशन. मीन्स काय मिळत आहेत तुम्हाला, किती व्ह्यू मिळत आहेत, 6 व्ह्यू मिळत आहेत, 6 व्ह्यू मिळत आहेत. मीन्स काय झालं, तर तुम्ही
एकच लेक्चर किती वेळेस बघू शकता? 6 वेळेस बघू शकता. एक लाईव्ह, सेकंड 5 टाइम्स जे दिलेले आहेत. सपोज एक्झाम्पलच्या बेसवरती तुम्ही फर्स्ट टाइम काय केलेलं आहे, लाईव्ह लेक्चर अटेंड केलेलं आहे. लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्हाला एखादा कन्सेप्ट समजलेला नाहीये. तुम्ही काय करसाल, तो रेकॉर्डेड बॅच असल्यामुळे आपले जे काही लेक्चर राहणार आहेत ते रेकॉर्ड पण होणं, रेकॉर्डेड लेक्चर पण तुम्हाला मिळणार आहेत. तर सेकंड व्ह्यू मध्ये तुम्ही परत काय करसाल, कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करणार. सेकंड टाइम नाही समजला, थर्ड टाइम करसाल, फोर्थ, फिफ्थ, सिक्स. तर 101% मी तुम्हाला सांगतो की बघ, तुम्ही ज्या वेळेस एवढ्या वेळेस तो व्ह्यू करतो, ते लेक्चर तुम्ही व्ह्यू करसाल, तर तुमचा कन्सेप्ट जो आहे हा 101% जो आहे, ते 101% तुम्हाला तो समजून जाईल. आणि याच्याही व्यतिरिक्त जर तुम्हाला समजला नाहीये, तर मग आम्ही आहोत. आम्ही कशासाठी आहोत? आम्ही तर ते कन्सेप्ट समजून सांगण्यासाठीच या ठिकाणी बसलेलो आहोत. तर त्याच्यामुळे काळजी करण्याची काही आवश्यकता नाहीये. बट आमच्यापर्यंत येण्याची आले तरी चालेल आणि नाही आले तरी काही हरकत नाहीये. त्याची एवढी आवश्यकताही पडणार नाही 6 वेळेस तुम्ही व्ह्यू केल्यानंतर. ठीक आहे. तर हे झाले मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अवर बॅच. जी काही बॅच राहणार आहे या बॅचचे काय आहेत, मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत. याच्या व्यतिरिक्त अदर काय आहे, अदर बघू आपण. आता नेक्स्ट जे दिलेलं आहे, तर नेक्स्ट आहे आपल्यावाली इन्फॉर्मेशन अबाउट फॅकल्टीज. जे काही आपल्याला फॅकल्टीज राहणार आहेत, इच सब्जेक्ट इच फॅकल्टी राहणार आहे, म्हणजे प्रत्येक सेपरेट सब्जेक्टला सेपरेट फॅकल्टीज राहणार आहेत. काही फॅकल्टीजचे या ठिकाणी इमेजेस अवेलेबल आहेत किंवा इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, काही फॅकल्टीजची नाहीये. तर ठीक आहे, इन्फॉर्मेशन अबाउट फॅकल्टीज. द फर्स्ट फॅकल्टी जी दिलेली आहे तुम्हाला, फर्स्ट फॅकल्टी ॲज अ मी सहाय्यक प्राध्यापक मदन उद्धवराव जाधव, डायरेक्टर ऑफ MBA कोचिंग इन्स्टिट्यूट अँड फॅकल्टी ऑफ ॲग्रोनॉमी अँड ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स. ॲज अ फॅकल्टी ॲग्रोनॉमी सब्जेक्टसाठी आणि डेअरी सायन्ससाठी मीच राहणार आहे. देन टीचिंग एक्सपिरियन्स 7 वर्षाचा आहे. सेकंड फॅकल्टी जी राहणार आहे आपल्याकडे, तर सेकंड फॅकल्टी आहे डॉक्टर अदिती रजाने मॅडम, PhD इन ॲग्रिकल्चरल बॉटनी. तर जी काही फॅकल्टी आहे सेकंड कोणती, डॉक्टर अदिती रजाने मॅडम. कशामध्ये PhD आहे, ॲग्रिकल्चरल बॉटनीमध्ये. तर त्यांचं जे एक्झाम्पल पाहतो, म्हणजे कोणत्या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी, तर जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग किंवा GPBC रिलेटेड जेवढे काही सब्जेक्ट असतील, क्रॉप फिजिओलॉजी असेल, सीड टेक्नॉलॉजी असेल किंवा जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग, तर हे सब्जेक्ट, टोटल सब्जेक्ट जे आहेत हे टेक ओव्हर कोण करणार आहेत, तर अदिती मॅडम करणार आहेत. त्यांची ASRB नेट जी आहे, ICR नेट आणि JRF क्वालिफाय आहेत. सोबत त्यांचा टीचिंग एक्सपिरियन्स किती वर्षाचा आहे, 5 वर्षाचा त्यांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. नेक्स्ट जर पाहतो म्हटलं आपण, तर नेक्स्ट फॅकल्टीज आपल्याकडे कोण आहेत, नेक्स्ट फॅकल्टीज जे आहेत आपल्याकडे, मिस्टर राहुल कळसकर सर, फॅकल्टी ऑफ प्लांट पॅथॉलॉजी अँड एंटोमॉलॉजी. हे जे या सब्जेक्टसाठी काय करणार आहेत आपल्याकडे, मिस्टर राहुल कळसकर सर जे आहेत हे आपल्याला लाभलेले आहेत. देन त्यांची ASRB नेट क्वालिफाय आहे, तर टीचिंग एक्सपिरियन्स त्यांच्यावाला जवळपास 12 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. आता सांगायचं झालं, ASRB नेट असेल किंवा JRF क्वालिफाय असतील, तर असे जे काही व्यक्ती राहते, तर या व्यक्तींनी काय केलेलं असते, पर्टिक्युलर तो जो काही सब्जेक्ट असते, म्हणजे त्यांचा जो काही नेटचा सब्जेक्ट असेल, JRF ज्या सब्जेक्टमध्ये त्यांना मिळालेले असेल, या सब्जेक्टचं यांना खूप जास्त डीप नॉलेज अवेलेबल राहते. तर त्यामुळे आपल्याकडे जे काही फॅकल्टी आहेत, जेवढ्या काही फॅकल्टीज आहेत, या सर्व फॅकल्टीज कशा प्रकारच्या आहेत, वेल क्वालिफाईड फॅकल्टी आहेत. देन नेक्स्ट फॅकल्टी आपल्याकडे अवेलेबल आहे ज्युनियर सायंटिस्ट असिस्टंट ज्ञानेश्वर भास्कर टाटर सर, वॉटर रिसोर्सेस अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, वॉटर रिसोर्सेस अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ अमरावती. या डिपार्टमेंटला काय करत आहेत सर, सध्या कार्यरत आहेत. सरांची MSc सॉइल सायन्स मधून आहे. ऍज अ फॅकल्टी, ऍज अ सॉइल सायन्स म्हणून ते आपल्या ठिकाणी जॉईन होणार आहेत. देन सरांच्या क्वालिफिकेशनच्या बाबतीत जर पाहायचं झालंच, तर क्वालिफाईड 3 टाइम ऍग्री MPSC. मागील जे काही ऍग्री MPSC, मागचे जे काही 3 ऍग्री MPSC झालेले आहेत, या तिन्ही ऍग्री MPSC ला सर इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय होते. इंटरव्ह्यू सरांनी फेस केलाय. देन आताची जी 2023 ची जी काही झालेली एक्झाम आहे फूड सप्लाय ऑफिसरची, त्या ऑफिसरच्या एक्झामसाठी पण काय होते सर, इंटरव्ह्यूला होते. STI PSI च्या मेन्स सरांनी क्रॅक केलेल्या आहेत. ऍग्री असिस्टंट म्हणून सरांनी हे जॉब जॉईन केलेला होता, बट तो स्विच करून सध्या करंटली सर काय आहे, तर ज्युनियर सायंटिस्ट असिस्टंट म्हणून अमरावतीच्या डिपार्टमेंटला काय आहे, तर कार्यरत आहेत. टीचिंग एक्सपिरियन्स सरांचा 5 वर्षाचा आहे. तर हे अशा प्रकारच्या फॅकल्टी सुद्धा आपल्याला काय आहेत या ठिकाणी अवेलेबल आहेत. देन नेक्स्ट जर पाहतो म्हटलं, तर नेक्स्ट आहे तर इन्फॉर्मेशन अबाउट फॅकल्टीच्या बाबतीत. नेक्स्ट फॅकल्टी आहे आपल्याला डॉक्टर स्वप्नील देशमुख सर, PhD फूड सायन्स हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट. देन फॅकल्टी ॲज अ हॉर्टिकल्चर म्हणून आपल्याला या ठिकाणी ते लाभलेले आहेत.
सोबत सोबत टीचिंग एक्सपिरियन्स सरांचा 11 वर्षाचा आहे. आता ज्या फॅकल्टीचा टीचिंग एक्सपिरियन्स 12 वर्ष, 11 वर्ष, 8 वर्ष, तर अशा टीचिंग एक्सपिरियन्स सरांचे अनुभव जे आहेत हे खूप जास्त अनुभव राहतात आणि या अनुभवाचा बेनिफिट जे आहे हे आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा होणार आहे. तर नेक्स्ट फॅकल्टी बघू आपण यांच्या व्यतिरिक्त. नेक्स्ट फॅकल्टी जी आहे तर आता हे झालं ऍग्रिकल्चरच्या फॅकल्टीजच्या बाबतीतली. आता याच्या व्यतिरिक्त जे काही इकॉनॉमिक्स साठी आहेत, इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शन साठी आपल्याकडे त्रिपाठी मॅडम आहेत. सोबत ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग साठी आपल्याकडे गजानन काहिंदे सर आहेत. देन फूड टेक्नॉलॉजीचा आपल्याला काही बेसिक पोर्शन राहतो, जे की आपल्या एक्झाम मध्ये काय केलं जातं, मायनर क्वेश्चन मध्ये किंवा आयबीपीएस एफओ मध्ये 1 किंवा 2 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जातात. तर असे किंवा बायोटेक्नॉलॉजीशी रिलेटेड जे काही क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन आपल्याला ठिकाणी या ठिकाणी विचारला जातात. सोबत फॉरेस्ट्री असेल, फॉरेस्ट्रीशी रिलेटेड काही क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारला जातात. तर हे जे काही सब्जेक्ट आहे तर या सब्जेक्टला कव्हर करण्यासाठी फूड टेक्नॉलॉजीचे आपल्याकडे हितेश गावंडे सर अवेलेबल आहेत. देन बायोटेक्नॉलॉजी आपल्याकडे इंगोले सर अवेलेबल आहेत. फॉरेस्ट्रीशी रिलेटेड आपल्याकडे पोटे मॅडम अवेलेबल आहेत. तर हे जे काही अदर सब्जेक्ट आहेत या अदर सब्जेक्टला कव्हर करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे काय आहेत, सेपरेट फॅकल्टीज अवेलेबल आहेत. देन हे झालं ऍग्रिकल्चरच्या बाबतीतनी किंवा ऍग्रिकल्चरशी रिलेटेड जेवढे काही सब्जेक्ट आहेत या सब्जेक्टच्या बाबतीतनी. आता याच्या व्यतिरिक्त आपण आयबीपीएस एएफओ मध्ये जर आलो आणि हे आतापर्यंत जे बोललो आपण हे आयबीपीएस एएफओ मेन्सच्या बाबतीतनी झालं. आयबीपीएस प्रीच्या बाबतीतनी आपल्याला जे काही सब्जेक्ट आहेत या सब्जेक्टसाठी आपल्याकडे कोणती फॅकल्टीज अवेलेबल आहे तर ती फॅकल्टीज बघू. नेक्स्ट फॅकल्टी, मोस्ट इम्पॉर्टंट फॅकल्टी जी आहे आपल्यावाले ती असिस्टंट प्रोफेसर योगेश भोजने सर. असिस्टंट प्रोफेसर अँड ट्रेनर ऑफ ऍप्टिट्यूड. मगाशी जसं सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की जे काही क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड नावाचा जो काही सब्जेक्ट आहे तर जे क्वालिफाय झालेले व्यक्ती असतात तर त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम कोण करतात, जे काही सर आहेत आपले भोजने सर आहेत हे त्या व्यक्तींना ट्रेनिंग देण्याचं काम करतात. सरांचं क्वालिफिकेशन पाहतो म्हटलं तर बीबीए आहे, एलएलबी, एमबीए, एमकॉम, देन एलएलएम, जीडीसीए आणि सीएचएम अशा प्रकारचं सरांचं काय आहे तर क्वालिफिकेशन आहे. सोबत सोबत सरांना काय आहे तर 14 वर्षाचा हा तगडा अनुभव किंवा स्ट्रॉंग एक्सपिरियन्स काय टीचिंग मध्ये स्ट्रॉंग एक्सपिरियन्स सरांकडे अवेलेबल आहे. सरांनी याच्या आधी बरेचसे जे काही बॅचेस आहेत, बँकिंगचे जे काही स्टुडंट आहेत यांना टीचिंग केलेली आहे. त्यांनी ज्यावेळेस स्टुडंटला टीचिंग केलेली आहे ते स्टुडंट 25% विद्यार्थी जे आहेत हे सध्या ह्या बँकेमध्ये कार्यरत आहेत. देन देन त्याच्या व्यतिरिक्त सर काय आहेत तर ऍज अ एचओडी, हेड ऑफ डिपार्टमेंट ट्रेनिंग ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट एचयू पीएम या कॉलेजमध्ये एचओडी आहेत आणि सरांनी ज्या विद्यार्थ्यांना टीचिंग केलेले ते विद्यार्थ्यांचं चांगल्या कंपनीजमध्ये काय झालेलं आहे प्लेसमेंट सुद्धा झालेलं आहे. तर अशा प्रकारची चांगली फॅकल्टी जी आहे ही फॅकल्टी आपल्याला लाभलेली आहे आणि या फॅकल्टीचा आपल्याला काय होईल, तुम्हाला सुद्धा चांगल्या प्रकारचा उपयोग होईल आणि तुम्ही सुद्धा लवकरात लवकर काय होसाल तर बँकेमध्ये कार्यरत होसाल. तर ठीक आहे. तर आपल्याला समोर जे काही येणारे सब्जेक्ट आहेत आयबीपीएस एएफओ प्री साठी तर ती क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड जे आहे तर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड साठी जसे ट्रेनर आहेत तर भोजने सर आपल्याला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हा सब्जेक्ट घेणार आहेत. सोबत रिझनिंग जे आहे रिझनिंग सुद्धा सरच घेणार आहेत आणि इंग्लिश जो आहे तर इंग्लिश सुद्धा सर घेणार आहेत. जर वेळेवरती सरांकडून झालं नाही तर आपण इंग्लिश साठी अदर फॅकल्टीज काय करू, हायर करू. तर ठीक आहे. तर सर सध्या काय आहे तर करंटली तरी सर आपल्याकडे 3 सब्जेक्ट घेणार आहेत. देन आता याच्या व्यतिरिक्त इन्फॉर्मेशन अबाउट फॅकल्टीच्या व्यतिरिक्त अदर काय इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन आपण बघू आता आपल्या बॅचच्या संदर्भातली. अदर इन्फॉर्मेशन मध्ये जर आलो आपण तर फ्री बुक अँड नोट्स आपल्याकडे जे अवेलेबल आहेत. आपल्या बॅच मध्ये काय मिळणार आहे, बॅचच्या फीस मध्येच फ्री बुक्स आणि पीपीटी अँड पीडीएफ जे आहेत हे तुम्हाला काय मिळणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. तर वन क्वालिटी बुक्स जे आहे, वन क्वालिटी बुक फ्री फॉर एमसीआर अँड आयबीपीएस एएफओ मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू जे तुम्हाला बुक्स मिळणार आहे. कॉन्सन्ट्रेटेड मटेरियल असणारच बुक्स तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल आणि ते कोणत्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे तर एमसीएआर आणि आयबीपीएस एएफओ या एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे. फक्त या 2 एक्झामसाठीच उपयोगी पडणार आहे का तर याच्या व्यतिरिक्त जे काही ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचे जे काही एक्झाम राहतील ज्याच्यामध्ये ऍग्रिकल्चरचा पोर्शन अवेलेबल राहणार आहे, मीन्स ऍग्री असिस्टंट असेल, देन विद्यापीठाची जी काही जेआरएफ ची भरती असेल तर या एक्झामसाठी काय पडेल तुम्हाला किंवा
सीड कॉर्पोरेशनची जी काही एक्झाम राहते तर या एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला ते बुक्स कामात किंवा उपयोगी पडेल. देन नेक्स्ट काय राहणार आहे आपल्याकडे पीपीटी आहे पीडीएफ नोट्स. तुम्हाला जे काही नोट्स मिळतील ना पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये मिळतील किंवा पीपीटीच्या फॉर्मॅटमध्ये तुमच्यापर्यंत ते काय केल्या जातील फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातील. तर हे नोट्स कशा प्रकारच्या राहणार कॉन्सन्ट्रेटेड नोट्स राहणार आहेत. कॉन्सन्ट्रेटेड नोट्स मीन्स काय तर प्रॉपर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टिकोनातून जे नोट्स क्रिएट केल्या गेलेल्या आहेत किंवा तयार केलेले आहेत ते नोट्स तुमच्यापर्यंत काय होऊन जातील तुम्हाला मिळून जातील. आता हे नोट्स कशा प्रकारच्या राहतील हे आपण बघू थोडक्यात. तर हे जे काही नोट्स आहेत आता हे नोट्स जर पाहायचं झालं तर हे जे नोट्स राहणार आहेत या फॉर्मॅटमध्ये राहणार आहेत. सपोज टिलेज आहे ऍग्रोनॉमीच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर टिलेज आणि टील्स जे जे काही आहे तर याच्यामध्ये काय काय कंटेंट राहणार. आता ही जी काही नोट्स दिलेली आहे ही नोट्स ऑन द बेसिस ऑफ कन्सेप्च्युअल मॅटर कन्सेप्ट क्लिअर होण्याच्या दृष्टिकोनातून काय केल्या गेलेलं आहे या ठिकाणी थेरॉटिकल मटेरियल तयार केलेलं आहे. जसं टिलेज असेल टिलेज कोणत्या फॉर्म मध्ये टिलेज कोणकोणते ऑपरेशन क्रिएट करते तर व्हेरियस फॉर्म मध्ये असेल यूज टूल्स डिस्टर्ब द सॉइल फॉर प्लेसिंग सीड. आता हे जे काय आहे तर हे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होण्याच्या फॉर्म मध्ये काय केल्या गेलेलं आहे हे अशा प्रकारचं थेरॉटिकल मटेरियल या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले सोबत सोबत क्लिअर जे काही आपल्या इमेजेस असतील या इमेजेसच्या बेसवरती तुम्ही काय करू शकता आयडेंटिफाय करू शकता की समोर दिलेला जो काही कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला काय होईल या इमेजेसची मदत होईल. अशा फॉर्म मध्ये काय राहते तुमच्यावाल्या नोट्स जे आहेत या ठिकाणी डेफिनेशन असेल टिल्थ असेल टिल कशा प्रकारचं राहते कॅरेक्टरिस्टिक काय आहेत ऑब्जेक्टिव्ह काय आहेत टिलेजचे. बऱ्याचशा वेळेस एक्झाम मध्ये काय केलं जाते तर आपलं जे काही एक्झाम आहे आता हा सरळ सोपी एक्झाम राहिलेली नाही. त्याच्यामध्ये टिलेजचे ऑब्जेक्टिव्ह दिले जाते किंवा चूज फॉलोइंग विच वन इज अ नॉट अ ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज अशा प्रकारचे क्वेश्चन जर आले तर या ठिकाणी तुम्हाला हे थिओरिटिकल मटेरियल जे आहे हे कामात पडून जाते. आता हे झालं ऍग्रोनॉमीच्या बाबतीतली ऍग्रोनॉमी या सब्जेक्टच्या बाबतीतली. नेक्स्ट जो काही सब्जेक्ट असेल नेक्स्ट जर आपण पाहतो म्हटलं तर सॉइल मध्ये येतो म्हटलं आपण सॉइल मध्ये जर येतो म्हटलं तर सॉइलच्या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे तर रॉक्स काय राहते सॉइल जेनेसिस काय आहे. तर हे जे आहे तर हे आपल्याला सॉइल जेनेसिस मीन्स काय थेरॉटिकली हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर होऊन जाते. देन नेक्स्ट जो आहे रॉक कशा प्रकारचे राहते तर कोणकोणत्या फॉर्म मध्ये राहते तर या ठिकाणी दिलेले काही रॉक्सचे एक्झाम्पल आहेत हार्ड मास आहे इग्नियस रॉक किती पर्सेंट आहेत वगैरे. देन फॉर्मेशन ऑफ रॉकचं फॉर्मेशन कशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे मोल्टन मॅग्मा आहे इनसाइड इनर साइड ऑफ अर्थ आउटसाइड ऑफ अर्थ अबव अर्थ ज्याला म्हटलं जाते तर अशा प्रकारे जे काही दिलेले आहे तर हे या इमेजेसच्या बेसवरती तुम्ही काय करू शकता या साईडचं जे काही थेरॉटिकल मटेरियल आहे या थेरॉटिकल मटेरियल रीड करून या साईडला इमेज प्रॉपरली काय केलेलं आहे तर इमेज पुटअप केलेले आहेत जेणेकरून तुमचा कन्सेप्ट काय होईल या ठिकाणी इझिली क्लिअर होऊन जाईल. तर या फॉर्मॅटमध्ये काय राहतील तुम्हाला थेरॉटिकल नोट्स सोबत सोबत वन लाईनर नोट्स पण मिळून जातील आणि देन नेक्स्ट जे दिलेलं आहे आपल्याला तर नेक्स्ट राहतील आपल्याला जी काही एक्झाम आहे ही काय राहणार आहे तुमची ऑनलाईन एक्झाम राहणार आहे. ऑनलाईन एक्झाम जशी एक्झाम मध्ये आपल्याला काय केलं जाते आयबीपीएस एएफओ असेल एमसीआर असेल तर या पॅटर्न मध्ये जसे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ एक्झाम राहते त्या पॅटर्न मध्ये आपण काय केलेले या ठिकाणी क्वेश्चन्स तयार केलेले आहेत. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जसं लाईव्हस्टॉक सेक्टर प्रोव्हाइड एम्प्लॉयमेंट टू अबाउट हाऊ मेनी पर्सेंट किती पर्सेंट एम्प्लॉयमेंट क्रिएट करते लाईव्हस्टॉक सेक्टर एक्झाम्पलच्या बेसवरती 8.8 आहे 10.8 5.8 किंवा 12.8 तर या बेसवरती काय तर 8.8% काय करते एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्याचं काम कोण करते लाईव्हस्टॉक डिपार्टमेंट करते. सोबत वर्ल्ड लार्जेस्ट लाईव्हस्टॉक पॉप्युलेशन किती आहे करंट सेन्सस. बऱ्याचशा वेळेस आपण आयबीपीएस पॅटर्न मध्ये पाहतो की करंट वरती आयबीपीएस पॅटर्नचा जास्त फोकस आहे मागच्या 2-3 जे एक्झाम झालेले आहेत त्याच्यामध्ये तरी पाहलो करंट स्कीम असतील किंवा करंट सेन्सस कंडक्ट झालेली असेल तर त्या बेसवरती तर हे जे काही क्वेश्चन्स आहेत आपण त्या फॉर्म मध्ये काय करत आहोत तर प्रिपेअर करून हे ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ फॉर्म जे आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ टेस्ट जी सिरीज जी आहे ही या फॉर्मॅटमध्ये काय राहणार आहे तुम्हाला मिळून जाईल. मीन्स विकली टेस्ट असेल किंवा फुल लेंथ टेस्ट जे आहेत त्या फॉर्मॅटमध्ये आणि नोट्स जे आहेत हे तर तुम्ही पाहिलेलेच आहेत की कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत ते. तर या बेसवरती तुम्हाला काय केलं जाते तर जे काही पीडीएफ असेल किंवा पीपीटी नोट्स जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. देन
नेक्स्ट बघू अदर काय आहे आपल्यावाला. पीपीटी झाले अबाउट टेस्ट सिरीजच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मग तुम्हाला सांगितलंय फुल लेंथ टेस्ट जे आहेत फुल लेंथ टेस्ट तुम्हाला किती मिळणार आहेत. फुल लेंथ टेस्ट जे आहेत हे तुम्हाला किती मिळणार तर 15 टेस्ट एमसीआर पॅटर्नच्या बेसवरती असतील तर एमसीआर नुसार तुम्हाला 200 क्वेश्चनच्या फुल लेंथ टेस्ट मिळतील. सोबत इच सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज काय केला तिला 10 सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज तुमच्या परत अरेंज केला तिला फुल लेंथ 15 अँड सब्जेक्ट वाईज 10 अशा प्रकारे काय केलं जातील तुमच्यावाला टोटल 25 टेस्ट सिरीज जे आहेत किंवा 25 टेस्ट जे आहेत हे काय केलं जातील या ठिकाणी अरेंज केल्या जातील. फक्त ओनली टेस्ट सिरीजच अरेंज केल्या जाणार आहे का नाहीये तर याच्या सोबत सोबत तुम्हाला काय मिळणार आहे अनालिसिस मिळणार आहे. अनालिसिस जे आहे तर ओनली टेस्ट सिरीज कंडक्ट करून बेनिफिट होणार नाही. तुम्हालाही बेनिफिट मिळणार नाहीये आणि मलाही समाधान मिळणार नाहीये. तर या टेस्ट सिरीज कंडक्ट करणं आणि सोबत त्याचा अनालिसिस करणं विथ अनालिसिस केल्याचा बेनिफिट काय होईल तर जे विद्यार्थी अनालिसिस साठी त्या ठिकाणी अवेलेबल राहतील तर ज्या विद्यार्थ्यांनी एखादा क्वेश्चन सपोज जसं मग हे सांगितलं की किती प्रमाणात किती पर्सेंट मध्ये लाईव्हस्टॉक डिपार्टमेंट काय करते तर एम्प्लॉयमेंट क्रिएट करते तर 8.8% ज्या विद्यार्थ्यांनी 12.8 केलेलं असेल 10.8 केलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी काय होईल कन्सेप्ट क्लिअर होईल की लाईव्हस्टॉक डिपार्टमेंट जे आहे हे 8.8% काय करते तर एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्याचं काम करते. हे ज्यावेळेस त्या विद्यार्थ्याला अनालिसिस थ्रू माहीत पडेल तर तो विद्यार्थी काय होते परत ती चूक कधी करणार नाहीये. आणि फक्त अनालिसिस मध्ये अँसर करेक्ट करून देणं म्हणजेच अनालिसिस झालेलं आहे का नाहीये. तर त्या अँसर सोबत अदर जे काही ऑप्शन्स राहतील हे ऑप्शन्स पण पर्टिक्युलर कोणत्या ठिकाणी लागू होते त्या ऑप्शनवरती कशा टाईपचे क्वेश्चन्स तयार होऊ शकतात हे पण ते आपल्याला काय करायचं त्या अनालिसिस मध्ये पाहायचं. मीन्स एका क्वेश्चन सोबत तुमच्यावाले त्या ठिकाणी किती क्वेश्चन क्लिअर होत आहेत 4 क्वेश्चन क्लिअर होत म्हणजे जर 4 ऑब्जेक्टिव्ह असतील सॉरी 4 ऑप्शन असतील तर 4 क्वेश्चन त्या ठिकाणी तुमचे काय होऊन जातील क्लिअर होऊन जातील. त्यालाच काय म्हणता येईल आपल्याला अनालिसिस म्हणता येईल. तर ठीक आहे तर अशा प्रकारे तुमच्या टोटल टेस्ट सिरीज किती अरेंज केल्या जातील 25 टेस्ट सिरीज घेतल्या जातील विथ अनालिसिस. देन नेक्स्ट बघू 25 टेस्ट सिरीजच्या नंतर नेक्स्ट आपली बॅच कोणत्या फॉर्म मध्ये राहणार आहे तर आपली जी काही बॅच राहणार आहे रन होणार आहे ही बॅच कोणत्या फॉर्म मध्ये ऑनलाईन रेकॉर्डेड प्लस ऑफलाईन. आपली जी काही बॅच राहणार आहे ज्या स्टुडंटला किंवा ज्या विद्यार्थ्यांना जे लोकलचे स्टुडंट आहेत अमरावतीच्या जवळपासचे किंवा अमरावती मधील तर हे विद्यार्थी काय करू शकतात ऑफलाईन बॅच सुद्धा जॉईन करू शकतात. पी.आर. पोटे पटेल कॉलेज जो आहे या कॉलेजच्या जवळ टाउनशिपच्या रोडला जिजाऊ डेअरीच्या बाजूला काय आपली बॅच ऑफलाईन बॅच चालते तर त्या ठिकाणी ते येऊन जॉईन करू शकतात. ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड प्लस ऑफलाईन बॅच असे तिन्ही फॉर्म मध्ये काय राहणार आहे आपली बॅच रन होणार आहे. सोबत बॅच स्टार्टेड फॉर्म बॅच कधीपासून स्टार्ट होणार आहे तर मगाशी स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे 22 डिसेंबर 2025 हे जे आहे 22 डिसेंबर 2025 पासून आपली बॅच काय होणार आहे रन होणार आहे. नेक्स्ट बघू आता बॅचच्या नंतर नेक्स्ट काय राहणार आहे आपल्याला तर बॅचचा शेड्यूल कोणत्या फॉर्मॅटमध्ये राहणार आहे. बॅचचा जो काही शेड्यूल आहे हा शेड्यूल कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे राहणार आहे. आता शेड्यूल काय इम्पॉर्टंट आहे तर एक्झाम्पलच्या बेसवरती पर्टिक्युलर वीक जो आहे त्या वीक मध्ये कोणकोणते सब्जेक्ट क्लिअर होणं आवश्यक आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टिकोनातून मीन्स मेजर सब्जेक्ट कव्हर करणं मोस्ट इम्पॉर्टंट राहते कारण त्याच्यावरती जास्त प्रमाणात क्वेश्चन पडतात. म्हणून त्या फॉर्मॅटमध्ये काय राहील आपल्याला तर ते विद्यार्थ्यांना समजण्यासाठी सोयीचं जाण्यासाठी काय केला जाईल आपल्याला या ठिकाणी बॅचचा शेड्यूल फॉर्म केला जाईल. तो शेड्यूल कशा प्रकारचा राहील आता याच्यामध्ये दिलेला आहे डे अँड डेट दिलेलं आहे टाइम दिलेला आहे सब्जेक्ट दिलेला आहे आणि फॅकल्टीज दिलेली. तर हे जे काही फॅकल्टीज राहणार आहेत कोणत्या कोणत्या राहतील शेड्यूल कशा फॉर्म मध्ये राहणार ते बघू. एक्झाम्पलच्या बेसवरती आजचा जो काय आहे तर आज काय आपल्याला संडे आहे. संडे डेट जी आहे तर डेट आपल्यावाली काय आजची जी काही डेट आहे आजची 14 काय 12 त्यानंतर 25 आजची डेट. टाइम काय राहणार आहे बॅचचा 8 to 9 AM. सब्जेक्ट कोणता राहणार आहे एसडीएस किंवा ॲग्रोनॉमी. ॲग्रोनॉमी
फॅकल्टीज कोण आहे? तर हे जे राहणार आहे या फॉर्मॅटमध्ये काय मिळून जाईल तुम्हाला, तो जो काही बॅचचा शेड्यूल आहे, विकली शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर हे बॅचच्या शेड्यूलच्या बाबतीत नेक्स्ट जे दिलेलं आहे, नेक्स्ट अबाउट कोर्स, कोर्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपली जी काही बॅच राहणार आहे, कोर्स कशा प्रकारचा राहणार आहे, लाईव्ह राहणार. लाईव्ह मध्ये तुम्हाला लाईव्हली एक व्ह्यू सोबत सोबत रेकॉर्डेड व्ह्यूज जे आहेत हे किती टाइम मिळणार आहेत? 5 टाइम रेकॉर्डेड व्ह्यू मिळणार आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना बॅच ऑफलाईन जॉईन करायची ते विद्यार्थी ऑफलाईन बॅच जॉईन करू शकेल. व्हॅलिडिटी जी आहे 1 इयर व्हॅलिडिटी राहणार आहे अप टू एक्झामिनेशन. आता एक्झाम्पलच्या बेसवर 1 इयर व्हॅलिडिटी, हे बघा, ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन बॅच जॉईन केलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांचा जो ड्युरेशन पिरियड राहतो हा किती दिवसाचा राहतो? 3 मंथचा, मॅक्झिमम 3 मंथ मध्ये आपली बॅच काय होऊन जाते, ते कम्प्लीट होऊन जाते. नेक्स्ट 1 मंथ जो राहते, या 1 मंथ मध्ये काय केला जाते, टेस्ट सिरीज अरेंज केला जाते. टेस्ट सिरीज कंडक्ट केला त्याला मीन्स काय, तर 4 महिन्याची, जास्तीत जास्त किती महिन्याची? 4 महिन्याची. मग नंतर या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर ते येऊन बसू शकतात, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. बट त्यांच्याकडे ऑनलाईनचं काय राहणार नाहीये, असेच राहणार नाही. मीन्स त्यांना या ठिकाणी येऊनच काय करावं लागेल, बॅच जॉईन करावं लागेल 1 वर्षापर्यंत. ते नंतर आले तरी चालून जाते, तर काही प्रॉब्लेम नाहीये. बट त्यांच्याकडे काय मोबाईलमध्ये त्यांच्या असेच राहणार. बट जे विद्यार्थी ऑनलाईन अवेलेबल आहेत, की ज्यांनी ऑनलाईन असेस घेतलेलं आहे, सबस्क्राईब केलं, कोर्स सबस्क्राईब केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना त्या बॅचचं असेस 1 वर्षापर्यंत किंवा अप टू एक्झामिनेशन पर्यंत, मीन्स 1 वर्ष झाल्याने जवळच त्यांची एक्झाम आहे, तर त्या एक्झामिनेशन पर्यंत काय राहील, त्यांना त्या कोर्सचं असेस राहील, व्हॅलिडिटी राहील. तर ते बॅच जरी 3 महिन्यातली संपलेली असेल तर ते विद्यार्थी काय करू शकतात, तर आणखी रिमेनिंग जे काही 9 मंथ आहेत, मीन्स 12 महिन्याचा 1 वर्ष होते, तर 3 महिन्यातली बॅच संपली तरी नेक्स्ट 9 महिने जे समोरचे 9 महिने आहेत तिथपर्यंत ती बॅच काय करू शकतात, ते रेकॉर्डेड लेक्चर व्ह्यू करू शकतात. आणि अप टू एक्झामिनेशन पर्यंत, जिथपर्यंत एक्झाम येत नाही तिथपर्यंत. देन नेक्स्ट काय दिलेलं आहे, 1 लाईव्ह व्ह्यू आणि 5 टाइम व्ह्यू ड्युरेशन. अदर जे काय 1 लाईव्ह व्ह्यू राहणार आहे, 5 टाइम अदर तुम्ही काय करू शकणार, तो व्ह्यूज बघू शकणारा. ते जे काही लेक्चर असेल ते सिलेबस कम्प्लिशन बिफोर एक्झामिनेशन. आता याच्यात सिलेबस कम्प्लिशन बिफोर एक्झामिनेशन दिलेलं आहे. बिफोर एक्झामिनेशन मीन्स काय, पळत पळत जाऊन सिलेबस कम्प्लीट करायचा का नाहीये, तर बिफोर एक्झामिनेशन जे आहे, एक्झामच्या आधी बिफोर 1 मंथ 2 मंथ आधी काय करणार आहोत आपण, एक्झाम त्या कोर्सचा सिलेबस कम्प्लीट करणार आहोत. बिकॉज ऑफ 1 मंथ बिफोर का दिलेलं आहे, तर जो काही राहिलेला 1 महिना आहे किंवा 2 महिने असतील, त्या महिन्यामध्ये आपल्याला काय करता येते, रिव्हिजन घेता येते किंवा टेस्ट सिरीज कंडक्ट करता येते, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचे टोटली कन्सेप्ट जे राहतील हे काय होतील, त्या ठिकाणी क्लिअर होतील. तर बिफोर एक्झामिनेशन समटाइम्स काय होतं की एक्झामचा टाइम शेड्यूल जो राहतो तो पोस्टपोन राहतो, किंवा टाइम जी डेट दिलेली असते त्याच्या आधीच ती काय केला जाते, 8 दिवसांना एक्झाम कंडक्ट केला जाते. तर मग अशा कंडिशन मध्ये आपण काय करू शकतो, शेड्यूल मध्ये चेंजेस करून तो जो काही सिलेबस आहे तो त्याच्या आधी काय करू शकतो, आपण कव्हर करू शकतो. देन नेक्स्ट दिलेलं आहे कम्प्लीट बॅच ड्युरेशन 3 मंथ. जी काही आपली बॅच राहणार आहे ही कम्प्लिटली किती महिन्याची राहणार आहे, तर 3 महिन्याची राहणार आहे. बॅचचा ड्युरेशन पिरियड हा 3 महिन्याचा राहणार आहे. त्यानंतर 1 मंथ जो राहील तर टेस्ट सिरीज कंडक्ट करणे आणि रिव्हिजन घेणे याच्यामध्ये राहील. मीन्स टोटल ड्युरेशन जर पाहतो म्हटलं आपण, तर तो किती मंथचा, 4 मंथ या ठिकाणी. तर हे झालं आपल्या बॅचच्या संदर्भातले, हे झालं आपल्या बॅचच्या संदर्भातले. आता आणखी एक मोस्ट इम्पॉर्टंट जो काही पॉईंट राहिलेला आहे आपल्या बॅचच्या इन्फॉर्मेशनच्या बाबतीतला, तर तो मीन्स कोर्सची किंवा या बॅचची फीस किती राहणार आहे. आयबीपीएस एएफओ जे आहे, आयबीपीएस एएफओ साठी जी काही फीज राहणार आहे ती फीज राहणार आहे ओनली 11,999 रुपीज. एवढी जी आहे ही फीज या ठिकाणी मिळणार आहे, राहणार आहे. तर या फीज मध्ये फक्त कोर्सेस तुम्हाला मिळणार नाहीये, तर या फीज मध्ये तुमच्याकडे काय कोणकोणत्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात ते या ठिकाणी बघू आपण. फर्स्ट, या फी मध्ये तुम्हाला कोणता कोर्स मिळणार आहे, आयबीपीएस एएफओ प्लस एमसीएआर प्लस 25 टेस्ट सिरीज, 25 टेस्ट सिरीज प्लस
वन बुक फ्री मिळणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त आणखी काय राहणार आहे, तर आणखी काय मीन्स तुम्हाला जी काही एक्झाम फेस करायची त्या एक्झामच्या संदर्भात फ्री ऑफ कॉस्ट मध्ये गाईडलाईन प्रोव्हाइड केला जाईल. पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल स्टुडंट जो असेल त्या इंडिव्हिज्युअल स्टुडंट वरती काय केला जाईल, फोकस केला जाईल. त्याला इंडिव्हिज्युअली गायडन्स केला जाईल, इंडिव्हिज्युअली त्याचे कन्सेप्ट क्लिअर केल्या जातील. अशा प्रकारचं सोबत कोणतीही एक्झाम असो त्या एक्झामशी रिलेटेड तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन लागेल ती तुम्हाला आमच्या फॅकल्टीकडून मी असेल किंवा माझ्या अदर फॅकल्टीज असतील त्यांच्याकडून ते तुम्हाला काय केला जाईल, प्रोव्हाइड केला जाईल. याच्या व्यतिरिक्त अदर जे काही तुमचे डाऊट्स असतील ते सुद्धा हो मॅक्झिमम प्रमाणात नाही आमच्याकडून जेवढे सॉल्व्ह होऊ शकतील पूर्णच्या पूर्ण तुमचे डाऊट काय केला जातील, सॉल्व्ह केला जातील. रिगार्डिंग एक्झाम असेल, रिगार्डिंग कोर्सची रिगार्डिंग जे काही डाऊट असतील ते या ठिकाणी काय केला जातील, 101% तुमचे सॉल्व्ह केला जातील. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे जेवढे काही मित्रमंडळी असतील त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचा, जेणेकरून त्यांनाही या बॅचचा काय घेता येईल, लाभ घेता येईल किंवा त्यांनाही या बॅचचा फायदा होऊन जाईल. ठीक आहे, थँक्यू.